श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 29 सप्टेंबर पासून पितृपक्षाला म्हणजेच पितृपंधरवाड्याला सुरुवात होत आहे. तर या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त व्हावी, पितृदोष दूर व्हावा, तो 3 पिढ्यांचा असेल 7 पिढ्यांचा असेल, आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील, नवरा बायकोंचं जमत नसेल, आपला मुलगा आणि सुनेचं जमत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल, घरामध्ये कोणतंही मंगल कार्य होत नसेल, मुलांचं मुलींचं लग्न जुळत नसेल, घरामध्ये व्यसन असेल, घरामध्ये एकोपा नसेल, घरामध्ये बरकत नाहीये, कष्ट करताय, प्रयत्न करताय पण यश मिळत नाहीये, सतत आर्थिक नुकसान होतं, घरामध्ये आजारपण आहे, जो पैसा येतो तो सगळा दवाखान्याला जातो, लोकांचं देणं देण्यामध्ये जातो, स्वतःचं घर होत नाहीये, कर्ज वाढत चाललेलं आहे, कितीही काहीही नियोजन करा कर्ज फिटत नाहीये, तर अशा वेळेला कुठे ना कुठेतरी तुम्हाला पितृदोषाचा त्रास आहे. तर या पितृदोषातून मुक्त होण्यासाठी, या पितृदोषाचा त्रास कमी करण्यासाठी या पितृपंधरवाड्यामध्ये आपल्याला श्रीमद भागवत या 700 श्लोकी ग्रंथाचं पारायण करायचं आहे. ते कसं करायचं? अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने, खूप काही नियमांची भीती न घालता, तामझाम न करता तुम्हाला बघायला मिळेल. तर सर्वात अगोदर बघा, आपण जन्म घेताना, प्रत्येक मनुष्य जन्म घेताना 5 ऋण घेऊन जन्माला आलेलं असतो. एक म्हणजे मनुष्य ऋण, दुसरं पितृ ऋण, तिसरं भूत ऋण, चौथं देव ऋण आणि 5वं ऋषी ऋण. तर हे जे ऋण आहेत ते प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि ते फेडण्यासाठी आपला जन्म झालेला असतो. तर त्यातील सर्वात महत्त्वाचं जे ऋण आहे ते म्हणजे पितृ ऋण. पितृदोषातून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी, कारण पित्रांना देवा समान मान दिलेला आहे, देवा समान पित्रांची सेवा आपण करायला हवी. एक म्हणजे आपण आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा करणं खूप गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आपल्या गुरूंची सेवा करणं गरजेचं आहे. आणि तिसरं, या देवी देवतांबरोबरच आपल्या पित्रांना सुद्धा स्थान आहे, आपल्या पित्रांची सुद्धा सेवा करणं तितकंच गरजेचं आहे. आणि पित्रांची सर्वात प्रभावशाली सेवा, सर्वात लवकर रिझल्ट देणारी सेवा, कितीही प्रखर पितृदोष असू द्या, तर श्रीमद भागवत 700 श्लोकी संक्षिप्त पारायण. मोठा भागवत ग्रंथ जो आहे तो खूप मोठा आहे बघा. तेवढं आपल्याला पारायण करणं, वाचणं बऱ्याच वेळेला शक्य होत नाही. त्याचे नियमही खूप अवघड आहेत, ते आपल्याला वाचणं शक्य होत नाही. तर श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये, दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपल्याला छोटंसं संक्षिप्त श्रीमद भागवत छोटासा ग्रंथ मिळतो. एक वेळा म्हणजे एक पाठ करण्यासाठी फक्त 1.25 तास ते 1.5 तास लागू शकतो. शेवटी आपल्या वाचनाच्या स्पीडवर आहे, पण नॉर्मल आपण वाचलं तर 1.5 तास खूप झाला. 1.5 तासामध्ये आपलं एक पारायण होऊ शकतं, म्हणजे आपला एक पाठ होऊ शकतो. तर या 15 दिवसामध्ये, या पंधरवाड्यामध्ये आपण 15 दिवसामध्ये 15 पाठ करू शकतो, 15 दिवसामध्ये 51 पाठ करू शकतो, 15 दिवसामध्ये 108 पाठ करू शकतो. म्हणजे आपल्या वेळेनुसार प्रत्येकाला रोज किती पाठ करणं शक्य आहे हे तुम्ही ठरवा. आणि हवं असेल, तुम्हाला पितृदोष सांगितलेला आहे, पितृदोषाचा त्रास कमी व्हावा वाटत असेल, आपल्या घरामध्ये तुम्हाला संतान प्राप्तीसाठी किंवा लग्न होण्यासाठी, स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम येतो आहे, संकल्प करा. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेल. त्या पद्धतीने आपण संकल्प करा आणि या सेवेला सुरुवात करा. बघा, तुमचे काही पारायण झाले की तुम्हाला अनुभव यायला लागेल. पण बऱ्याच जणांचं असं असतं बघा, सेवेला सुरुवात केली, काही झाले की मला अजून अनुभव आला नाही, मी 15 पारायण केली, मी 21 पारायण केली, पण मला काहीच अनुभव झाला नाही. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा आपल्याला एखादं रोपटं किंवा एखादं झाड उगवायचं आहे, जसं की आपल्याला आता वांग्याचं झाड लावायचं आहे, जेव्हा आपण जमिनीमध्ये त्याचं बी पेरतो, तर आज बी पेरलं की आपण रोज परत तिथे खड्डा करतो, बी बघतो, परत झाकतो, परत खड्डा करतो, बी बघतो, त्याला अंकुर फुटले का नाही, परत झाकतो का नाही. आपण जर असं केलं तर काय होईल की ते झाड उगवणारच नाही. रोज जर आपण असं केलं तर ते झाड उगवणारच नाही. या उलट आपण ते बी लावलं, त्याला पाणी देत राहिलो, काही दिवस आपण वाट बघितली, म्हणजे संयम राखला, तर आपोआप वरती अंकुर फुटलेला आपल्याला दिसेल. सेम याच पद्धतीने आपल्या हातात काय, बीज रोवण म्हणजे सेवा करणं. मी 1 दिवस केली, 15 दिवस केली, 21 दिवस केली, 51 पारायण केले, हे मोजणं आपलं काम नाहीये.
ते देवाच्या हातामध्ये आहे की कधी आपल्याला काय कोणतं फळ द्यायचं आहे. आपल्या हातात काय की देवावर नितांत श्रद्धा ठेवून भक्तीने सेवा करणं ते आपण करायचं. कारण बघा, आपण केलेली कोणतीही सेवा, आपण केलेला कोणताही उपाय कधीही वाया जात नाही. त्याची एक वेळ असते की कधी आपल्याला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. पण आपण काय करतो की समजा त्याचा रिझल्ट आता मिळणार जरी असेल तर आपला संयम, आपला विश्वास नसतो. मग आपण काय, मी एवढे दिवस केली सेवा, काहीच रिझल्ट दिसला नाही, आपण सोडून देतो. पण काय सांग, तुमचा अंकुर अगदी वरतीपर्यंत आलेला असेल आणि तो फक्त बाहेर यायचा राहिला असेल. त्याच्यामुळे विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून कोणतीही सेवा करा, कोणताही उपाय करा, त्याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला 100% मिळणार आहे. आता संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये 14 अध्याय आहेत. 14 अध्याय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त 1.5 तासामध्ये वाचून होतात. हे पारायण करण्यासाठी, ही सेवा करण्यासाठी कोणतीही पूजा मांडणी करण्याची गरज नाही किंवा याच वेळेला करा, त्याच वेळेला करा असं काहीही नाही. पण तुम्ही ऑफिस वर्किंग आहात, तुम्ही तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे, तुम्ही तिथे जाता, सकाळी सकाळी स्नान झालं की एक पाठ करा, आपल्या आपल्या कामाला निघून जा. म्हणजे पितरांची सेवा सुद्धा होईल आणि दिवसभर आपली कामं सुद्धा होतील. या पद्धतीने आपण करू शकतो. देवघरासमोर बसायचं, दिवा लावायचा आणि हा पाठ जो आहे तो आपल्याला करायचा आहे. आता तुम्हाला संकल्पयुक्त जास्त पाठ करायचे आहेत तर दिवसभरामध्ये तुम्ही 3 पाठ करा, 5 पाठ करा, असं काहीही नाही. समजा तुम्हाला 108 पाठ या 15 दिवसामध्ये करायचे आहेत. आज तुम्ही 10 केले, उद्या तुम्ही 5 केले, परवा तुम्ही 7 केले, असंही चालू शकतं. पहिल्या दिवशी जेवढे केले तेवढेच करावेत असं काही नाही. या 15 दिवसांमध्ये ऍडजस्ट करून 108 पाठ आपल्याला करायचे आहेत. आणि जेव्हा श्रीमद भागवत ग्रंथाचे आपण 108 पाठ करतो संकल्पयुक्त, तेव्हा प्रखरातील प्रखर पितृदोषाचा त्रास जो आहे तो कमी होतो आणि आपली अडलेली कामं आहेत ती 100% पूर्ण होतात. याचा बऱ्याच जणांना अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही पितृदोषाच्या त्रासाने त्रस्त असाल किंवा सुरुवातीला मी तुम्हाला जे सिम्पटम सांगितले त्या गोष्टींनी तुम्ही त्रस्त असाल, खूप उपाय केले, खूप सेवा केल्या, रिझल्ट मिळाला नाही, तर तुम्ही ही सेवा करून बघा आणि मग बघा की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू आपल्या समस्या ज्या आहेत त्या सुटू लागतात. आता नियम काय आहेत सर्वात महत्वाचं, आणि त्याही अगोदर की हे पारायण कोण कोण करू शकतं, अगदी कोणीही करू शकता. पित्र आपल्या सर्वांचेच आहेत. पित्र तुमच्या कुटुंबामध्ये 10 सदस्य आहेत, मग पित्र फक्त तुमच्या एकट्याचेच आहेत का, किंवा तुमच्या घरातले पुरुष आहेत त्यांचेच आहेत का, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचे आहेत. त्यामुळे ज्यांना वाचता येतं त्या कोणीही सेवा केली तरी चालेल. लग्न झालेलं असू द्या, लग्न झालेलं नसू द्या, विधवा असू द्या, कोणी असू द्या, प्रत्येकाने आपल्या पित्रांची सेवा ही करायची असते. असं काहीच नाही तुम्ही करावं का मी करावं. आता नियम काय आहेत तर बघा, पितृपंधरवाडा आहे. पहिलं तर आपण नॉनव्हेज कोणीच खात नाही, त्याच्यामुळे नॉनव्हेजचा प्रश्नच नाही, नॉनव्हेज खायचं नाही. दुसरं म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं का, असं काही नाही. आपण जर पाळलं तर खूप छान, पण तुम्हाला शक्य नसेल आणि त्या गोष्टीमुळे जर तुम्ही पारायण करणार नसाल तर असं काही नाही, पारायण करा. पाळणं होत असेल तर पाळा, नसेल पाळणं होत तर नका पाळू, काही हरकत नाही. तिसरं म्हणजे कांदा लसूण वगैरे खावं का, 15 दिवसांमध्ये ह्याच्याकडे महाळ त्याच्याकडे महाळ या गोष्टी असतात. कांदा लसूण विरहितच जेवण असतं, त्याच्यामुळे जास्त काही आपण बनवत नाही. पाळलं तर खूप उत्तम आहे, छान आहे, नाही पाळलं तर काही हरकत नाही. टेन्शन मग त्या गोष्टी डोक्यामध्ये आणायच्या नाही, त्या गोष्टींचा विचार करायचा नाही. ही झाली गोष्ट. आता तिसरं म्हणजे परान्न. तर बघा, पितृपंधरवाडा आहे त्यामुळे कोणाकडे पित्र वगैरे आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या गोत्रामध्ये, आडनावांच्या याच्यामध्ये असतील तिथे जाऊन आपण हे केलं तर काही नाही. पण शक्यतो परान्न घेणं टाळा, परान्न घेणं टाळायचं आहे. पण ठीक आहे, शक्य नसेल ना काही हरकत नाही, ह्याला पण प्रॉब्लेम नाही. फक्त काय की भक्तिभावाने नित्य नियमाने रोज या 15 दिवसांमध्ये आपल्या पित्रांचं स्मरण करा आणि त्यांच्यासाठी ही सेवा करा. आता या 15 दिवसामध्ये तुम्ही रोज एक जरी अध्याय वाचला आणि 15 दिवसांमध्ये फक्त 1 पाठ केला तरीही चालेल. कारण ज्यांना वेळ नाही, रोज 1.5 तास नाही देऊ शकत, रोज एक अध्याय वाचा आणि या 15 दिवसामध्ये फक्त 1 पारायण करा, असं सुद्धा चालेल, काही हरकत नाही. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये कोणतीही सेवा करायची नाही, कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे. एवढं आपण पाळायचं आणि दिवसभरामध्ये आपल्या वेळेनुसार आपल्याला जी आहे ते श्रीमद भागवत या ग्रंथाचे, संक्षिप्त ग्रंथाचे 700 श्लोकी हा ग्रंथ आहे, याचं पारायण जे आहे ते आपल्याला संकल्पयुक्त करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.